राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीचा निकाल हा आज दिला जाणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल वाचतील, त्यामुळे शिवसेनेच्या निकालानंतर आता राष्ट्रवादीच्या निकालाकडे लक्ष लागले। निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल देत चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव त्यांना दिलं। मात्र आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाणार का याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। आज हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निकाल येऊ घातलेला आहे। शिवसेनेच्या निकालानंतर आता या राष्ट्रवादीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। आमदार अपात्रता निर्णय हा कुठल्या पवारांच्या बाजूने लागतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचं आणि विशेषतः राष्ट्रवादीच्या संभ्रमात असलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचं सुद्धा लक्ष आहे। राज्यसभा अर्ज दाखल करण्याचा आज आता शेवटचा दिवस आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आज अर्ज दाखल करतील। दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार अर्ज दाखल करतील। दरम्यान महायुतीचे 5 उमेदवार निवडून येतील इतकं संख्याबळ त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे ऐनवेळी 6वा उमेदवार महायुतीकडे दिला जाणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। औरंगाबादला ह्याला पाठवा। ते मुंबईची किती गेली रे? 3-4 आहेत ना।